बीटी ॲक्टच्या कमिटीमध्ये 9 लोक आहेत ना, ते महाबोधी महाविहारमध्ये एकतर्फा राज्य करीत आहेत। या देशाच्या कोणताही मंदिर असो तिथं बुद्धिस्ट समाजाचा व्यक्ती पुजारी नसतो ना। म्हणजे आमच्या मंदिरातच फक्त हिंदू समाजाचे पुजारी का बरं, आमच्याच मंदिरात हिंदू ब्राह्मण पंडित का बरं? जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी भारत देशाच्या बाहेर जातो तेव्हा तेव्हा सांगतो की आम्ही तथागत गौतम बुद्धाच्या भूमीतून आले आहोत, पण तथागत गौतम बुद्धाच्या भूमीला त्यांनी काय केलं आहे? तिथे ब्राह्मण पंडित बसवून ठेवला आहे। बौद्ध विहार जे आहे तो मुक्ती आंदोलन सुरू आहे, कशा पद्धतीने पाहता? महाबोधी विहार मुक्ती आंदोलन ज्या प्रकारे सुरू आहे, ही लढाई आजची नाही आहे, कित्येक वर्षापासून तो आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपापला सहभाग दिला। भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर 1949 रोजी हा बीटी ॲक्ट बनला। 1949 हा बीटी ॲक्ट जेव्हा बनला तेव्हा तत्कालीन सरकार टेम्पररी सरकारी काँग्रेसची होती। म्हणजे या भारताचा प्रधानमंत्री तेव्हा ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाच्या कब्जामध्ये हा भारत असताना महाबोधी महाविहारमध्ये त्यांनी आपली कमिटी बी ब्राह्मणाचीच नेमली। त्याच्यामध्ये 4 बुद्धिस्ट, 4 हिंदू आणि एक तिथला दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी पण जेव्हा त्या जिल्ह्यामध्ये येतो तोही त्यांना हिंदूच हवा असतो। म्हणजे या कमिटीवर 5 लोक त्यांचेच असतात आणि जे 4 असतात ना तेही त्यांचे चमचे असतात। म्हणजे या बीटी ॲक्टच्या कमिटीमध्ये 9 लोक आहेत ना, ते महाबोधी महाविहारमध्ये एकतर्फा राज्य करीत आहेत। त्यामध्ये ते आपला हिंदुइझम पेरत आहेत, बुद्धिझम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण ज्या बोधगयाला तथागत गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती, ती जागा समस्त बौद्ध समाजासाठी, समस्त जगासाठी श्रद्धेचं स्थान आहे। आणि त्या श्रद्धेच्या स्थानावर बाहेरचे लोक येतात, जर्मनीचे लोक येतात, जापानचे लोक येतात, चीनचे लोक येतात, वेगवेगळ्या बुद्धिस्ट कंट्रीजचे लोक येतात। जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना आश्चर्यचकित होतात तेव्हा की इथे तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रसार होत आहे की काय होत आहे। आणि त्या 1949 ॲक्ट आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी दिलेला भारतीय संविधान लागू झाला। आणि भारतीय संविधान जेव्हा लागू झाला तेव्हा पहिलेचे सर्व ॲक्ट संपले होते, निरस्त झाले होते। पण तेव्हाच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने हे काही निरस्त केले नाही, तो ॲक्ट तसाच्या तसा चालू ठेवला। आणि या ॲक्टच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन झाले, बिहारमध्ये पण झाले, महाराष्ट्रात झाले, प्रत्येक राज्यात वेगवेगळे आंदोलन झाले, तरी पण सरकारला सरकार जागी होत नाही आहे। आणि या सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यात आंदोलन सुरू असताना आता जी सरकार आहे भाजप सरकार आणि तेव्हाची सरकार होती काँग्रेस सरकार। आणि इतका सगळं असताना पण बौद्धांचे जे दलाल आमदार आहेत तेही सुद्धा बोलत नाही आहेत। एकमेव नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या आंदोलनाविषयी बोलत आहे, या आंदोलनावर विशेष नजर ठेवून आहेत। आमची इच्छा आहे की या देशाच्या विरोधी पक्षनेता राहुल गांधी याला सुद्धा आव्हान आहे की आमची जी मागणी आहे गौतम बुद्धाला, बुद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांची, की त्यांनी हा विषय संसद भवनमध्ये मांडावा आणि या संसद भवनमध्ये विषय मांडताना हा ॲक्ट रद्द करून नव्याने ॲक्ट हा रद्द करावा आणि ह्या सर्व ॲक्टमध्ये त्या कमिटीमध्ये सर्व बुद्धिस्ट समाज असावा। कारण की या देशाच्या राम मंदिर असो, या देशाच्या कोणताही मंदिर असो तिथं बुद्धिस्ट समाजाचा व्यक्ती पुजारी नसतो ना। म्हणजे आमच्या मंदिरातच फक्त हिंदू समाजाचे पुजारी का बरं, आमच्याच मंदिरात हिंदू ब्राह्मण पंडित का बरं? विषय हा आहे की त्यांनी आमच्या मंदिराला कब्जा करून ठेवला। याच्यामुळे बुद्धाचा प्रसार आम्ही कमी प्रमाणात करू शकत आहोत। कारण की ज्या प्रकारे बाहेरचा निधी येतो त्या मंदिराला येतो आणि ती निधी कसे वळवतात ते ब्राह्मणाच्या हातात असते आणि तिथली सरकार पण त्यांच्याच हातात आहे। आता तत्कालीनमध्ये भाजप सरकार आहे आणि भाजप सरकार पण पुढाकार घेत नाही आहे। पण जेव्हा नरेंद्र मोदी भारत देशाच्या बाहेर जातो तेव्हा सांगतो की आम्ही तथागत गौतम बुद्धाच्या भूमीतून आले आहोत, पण तथागत गौतम बुद्धाच्या भूमीला त्यांनी काय केलं आहे? तिथे ब्राह्मण पंडित बसवून ठेवला आहे। म्हणजे गलती नरेंद्र मोदीची नसेलच, पण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारची आहे। पण ही गलती सुधारवण्याचं काम इथल्या सत्ताधिकारी लोकांना आहे। आणि राहुल गांधी ज्या प्रकारे भारतीय संविधान फिरतो, तर आमची इच्छा आहे विरोधी पक्ष नेता असल्यामुळे त्यांनी आमच्या मुद्द्याला त्या संसद भवनमध्ये मांडावा आणि हा मार्गी लावावा। आणि संसद भवनमध्ये मांडताना संपूर्ण तिथले मेंबर ऑफ पार्लमेंट आहे याला अनुमोदन देऊन तो ॲक्ट रद्द करावा। ज्या काँग्रेस सरकारने तेव्हा जो पाप केला होता तो पाप धुण्याचा काम आता ह्या राहुल गांधीने केला पाहिजे। तेव्हा आम्ही मानून ना की हाही आमच्यासाठी बोलतो म्हणून, नाहीतर फक्त मतदान मागायला भारतीय संविधान घेऊन बुद्धिस्ट समाजासाठी लढतो। आतापर्यंत बुद्धिस्ट समाजाला नेहमी यांनी दाबण्याचं काम केलं आहे। भाजप असो, काँग्रेस असो, प्रत्येक पॉलिटिकल पक्ष बुद्धिस्ट समाजाला दाबण्याचं काम करतो। एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे, ते प्रत्येक समाजाचे प्रश्न उचलतात आणि त्यांनी ह्या आंदोलनावर विशेष नजर ठेवून, विशेष लक्ष ठेवून सरकारला भाग पाडतात की आंदोलनाविषयी संसद भवनमध्ये विषय मांडा आणि हा प्रश्न मार्गी लावा। याच्यामुळे आपले भारताचे म्हणजे बुद्धिझम विषयी नरेंद्र मोदी हे अनादर करत आहेत। म्हणजे हा आमचा विषय मार्गी लावत नाही। याच्यामुळे आमचे डिप्लोमॅटिक रिलेशन आहेत, जसे जर्मनीसोबत, बुद्धिस्ट कंट्रीसोबत रिलेशन आहेत, ते कमकुवत होत आहेत।
याच्यामुळे भारत देशाचाही अनादर होत आहे. आणि मी दोन्ही पक्षांना विनंती करतो, दोन्ही पक्षांना रिक्वेस्ट करतो की एक सत्ता पक्ष आणि विपक्ष पक्ष दोघांकडून आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या महाबोधी महाविहार हा आंदोलन हा ब्राह्मण मुक्त झाला पाहिजे आणि ब्राह्मण मुक्त होऊन हा बौद्धांच्या ताब्यात आला पाहिजे. एवढीच आमची अपेक्षा आहे या लोकांकडून.